दरम्यान मुंबईमध्ये हजारोंच्या संख्येने आलेल्या मराठा आंदोलकांची प्रचंड गैरसोय होत असल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केलेला आहे। मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून आंदोलकांना त्रास दिला जातोय असा आरोप जरांगेंकडून करण्यात आलाय। जरांगेंच्या या आरोपाला मुंबई महानगरपालिका प्रशासनाने खोडून काढलेला आहे। प्रसाधनगृहांची उभारणी करण्यात आल्याचे फोटो आता प्रसिद्ध करण्यात आले। मी काल शब्द दिला सरकारला, आरक्षण जर नाही भेटलं तर मी इथं आंघोळ करीन। आज डबल मी आलो त्या हक्केला बघ म्हणा, डबल आंघोळ केली मी इथं डबल येऊन। कोणतीही सोय केली नाही आंदोलकाची। 3 दिवस झालं लोकांची आंघोळी नाहीत, पिण्याची पाण्याची व्यवस्था नाहीये, कोणती राहायची सोय नाहीये। काय करणार? आमचं एकच म्हणणं आहे, आमचा मराठ्यांचा एवढा एक कळकळीचा प्रश्न तुम्ही सरकारनं मार्गी लावावा, आम्हाला मजबूर करू नये। आमची विनंती आहे ही सरकारला। सरकार झोपलेलं आहे, सरकारला जागा करण्यासाठी आम्ही स्वच्छ पाण्यात करायचे, प्यायला पाणी नाही आम्हाला, खायला पाणी नाही। 4 दिवस झाला आंघोळ केली नाही आणि जवळ भेटत नाही तवरक करणार आंघोळ। शेतकऱ्याचे मुलं आहेत सगळे, त्यांना सवय या गोष्टीची। सरकारनं कोणतीही सोय केली नाहीये, अनेक वेळ केली नाहीये। याच्यापेक्षा लोक आणखी मुंबईकडे निघालेले आहेत। आज पण आंघोळ मस्त झाली, आता पावसानं अजून एकदा करू, पाऊस आला की अजून एकदा करू। जोपर्यंत मनोज दादा आम्हाला म्हणत नाहीत मुंबई सोडू नका, तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही। स्नानाची व्यवस्था नाहीये म्हणून या ठिकाणी आम्हाला स्नान करावं लागेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।